4 दिवसांपासून तुम्ही आंदोलन करत असतात. शेवटी मुस्लिम समाजाचे सगळे धर्मगुरू असतील, शिवसेनेचे सगळे नेते असतील, त्यांनी भेट घेऊन सहयोग काढलेली आहे. काय नेमकं त्यांनी आश्वासन दिलं? एक ही हमारी जो मांगनी थी हमने इनको सविस्तर बताया। इन्होंने एक दिन पहले ही शिंदे साहब से बात करने के लिए हमसे पूरा मैटर समझ लिए थे और शिंदे साहब से बात करने के बाद ही उदय सामंत साहब ने आज हमको कमिटमेंट दिए और अभी फिलहाल उन्होंने ये बोले कि आप आ जाइए, शिंदे साहब के सामने आपको बिठाकर आपकी मांगनी जो भी है उसको पूरी करेंगे। लेकिन ऑफ द रिकॉर्ड इन्होंने बोले कि आपकी मांगनी को जरूर पूरा किया जाएगा। तो मैं समझ रहा हूँ कि काम हो चुका है इसमें। सोलापूर महापालिकेमध्ये अभी मेरा दिमाग नहीं चल रहा है, पोटात अन्न नहीं, तो कोई भी नेता आएगा और मुझे वो अन्न त्याग से उठाएगा, उसका वेलकम है। अगर ये शिवसेना के बदली हमारे सोलापुर कॉर्पोरेशन के भाजपा के लोग भी आकर मुझे उठाते तो भी मैं उड़ जाता। तो इसका मतलब ये तो नहीं कि मैं भाजपा में जा रहा था। तो जो आएगा और जो हमारा हक दिलाएगा, अभी इतने बड़े नेता से स्पीकर फोन पे बात की और उन्होंने आश्वासन दिए, उसके बाद भी अगर मैं ना उठूं, नीलेश लंके साहब ने अपने पाटिंबे का लेटर दिया, उसके बाद भी मैं ना उठूं, नेत्रे साहब जो एक राजकीय पॉलिटिकल एंगल दूर रखते हुए हमारा जो पारिवारिक फ्रेंडशिप है उसको याद रखते हुए आए, तो अगर मैं इनकी बात पर नहीं उठता तो ये एक मतलब उनकी बेअदबी करणे तर या मागच्या काही वर्षांमध्ये तौफिक पहलवान तुमच्यामध्ये काही कटुता चर्चेत होते। या आंदोलनाचे एक यश आहे की ते देखील तुमच्यासोबत व्यासपीठावरती आले। 9 नगरसेवक आता जे नाराज आहेत या सगळ्यांचा एकत्रित करून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाची मोठ बांधण्याचा प्रयत्न फारूक साहेब तुमच्या नहीं। देखिए, मुस्लिम समाज की मोट अब तक मैंने बांधा नहीं और मेरे में शायद इतनी ताकत नहीं है कि फारूक साहब भी बांध सके। हाँ, कुछ लोग अभी भी नाराज है और कुछ लोग जो नाराज थे वो वापस मेरे पास आ गए। मोट बांधना मैं उस दिन बोलूंगा जिस दिन हमारे 9 नगर सेवक भी और उनके साथ जो भी और भी दूसरे हमारे कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, वो सारे लोग पक्ष को भूलकर, पार्टी को भूलकर एक जेन्युइन सामाजिक कॉज के लिए हम सब जब साथ में खड़े रहेंगे उसको बोलेंगे यूनिटी। तर आपण विरोधी पक्षात आहात महापालिकेमध्ये, असं असलं तरी येऊन तुम्ही भेटलात, मात्र सत्ताधाऱ्यांना भेटण्याचा वेळ नव्हता, तुम्ही समजूत काढलेली आहे राज्य सरकारने, काय त्यांना आश्वासन दिले, काय समजूत काढली त्यांनी? आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता 4 दिवस जर उपोषण करता, आमची विनंती आहे तुम्ही उपोषण सोडा। तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमचे अल्पसंख्याक विभागातले जे कामं आहेत आणि नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आपण तिथं जाऊ, त्यांना भेटू आणि तुम्हाला जेवढं पाहिजे निधी तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे सोडा म्हणलं तर आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे। परंतु सत्ताधारी आलेच नाहीत ना। आम्ही सत्ताधारीच आहे ना। मी महापालिकेत मग का मला माहित नाही महापालिकेत महापालिकेमध्ये आपण विरोधात आहात। आपल्या नगरसेवकांच्या बाबतीत देखील हाच आरोप होता की समान निधी मिळत नाही, भाजपवाले फक्त अन्याय करतात आणि तीच मागणी आता सर्वसामान्य मुस्लिम समाजाकडून देखील केली जाते। कुठेतरी महापालिकेतलं जे भाजपचं शासन प्रशासन आहे ते सर्वसामान्य लोकांवरती किंवा सगळ्या विरोधकांच्या लोकांवरती अन्याय करतो नाही। आता मागं झालं असं आता ठरलंय ते, आता बाबा शिवसेनेला किती द्यायचं, राष्ट्रवादीला किती द्यायचं, बीजेपीचे किती द्यायचं, सगळं आता ते आता ठरलंय। आता ह्याच्या पुढे असं होणार नाही म्हणून शिंदे साहेब पण सांगितले, सावंत साहेब सांगितले, पालकमंत्री महोदयांनी सांगितले। आता पुढील काळात काय करते ते बघायचं। उपोषण सोडताना आपल्या पक्षातील नेत्यांची संख्या या ठिकाणी जास्त दिसली, शिवसेनेत भविष्यात फारुकबाईंना घेण्याचा प्रयत्न असेल? नाही, असं का आमची चर्चा झाली नाही। फारुकबाईचं तुम्हाला माहित नाही, आता फारुकबाईचं त्यांच्या घराण्याचा आमचा लय संबंध जुने आहेत, आमचे वडिलांपासून जवळजवळ 50-60 वर्षापासून संबंध आहेत। आमच्या घरातलं कुठलं कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत चुकवलं नाही शाब्दिक कंपनीतलं, आणि त्यांच्या घरातलं कुठलं कार्यक्रम असतं तर आमच्या वडिलांनी कधी चुकवलं नाही। आता मी जाऊ लागलो, त्यामुळे एक कौटुंबिक नातं आहे। उपोषणला बसलेले आहेत, त्यामुळे जाऊन त्यांना भेटावं, विनंती करावं। शेवटी कसं असतं, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घालण्याचं ठरलंय। हो, आम्ही पक्षातील वरिष्ठांना देखील भेट घालणार कामासंदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।